सप्रेटचा फ्रोझन साबुदाणा वड्याचा हे रिटेल पॅक आहे। याच्यामध्ये 4 फ्रोझन साबुदाणे वडे आहेत। 5 रिटेल पॅकचा एक होलसेल पॅक असतो। सो टोटल 20 वड्यांचा एक होलसेल पॅक असतो। एका प्लेटमध्ये आपण 2 वडे देत असतो। त्यामुळे जेव्हा साबुदाणा वड्याची ऑर्डर येते तेव्हा रिटेल पॅक बाहेर काढून जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे वड्यांची ती बाहेर काढायची आहे। वडे थॉ करायचे नाहीयेत। एका प्लेटसाठी आपण 2 वडे देतो। त्याच्यामुळे आपण आता 2 वडे वेगळे काढून घेणार आहोत। उरलेला पॅक आपण परत डीप फ्रीझर मध्ये ठेवायचा आहे। साबुदाणा वडा हा उपासासाठी वापरतात, त्यामुळे त्याच्यासाठी आपण वेगळा फ्रायर वापरणार आहोत। फ्रायर प्रीहीट करून घ्यायचा आहे 300 वरती आणि तेल चांगलं तापल्यावर आपण ह्याचं टेम्परेचर कमी करणार आहोत, 200 करणार आहोत। साबुदाणा वडा हा कायम मंद आचेवर तळायचा आहे। तो खूप जास्त गरम तेलात तळला तर तो आतून कच्चा राहतो आणि बाहेरून करपून जातो। त्यामुळे 200 वर टेम्परेचर आल्यानंतर आपण आता हे वडे तळायचे आहेत। वडे आपण आता फ्रायर बास्केटमध्ये ठेवलेले आहेत आणि आता ते तेलामध्ये तळूया। अशा पद्धतीने सुरुवातीला ते तेलामध्ये तळायचे आहेत, म्हणजे ते करपणार नाही। झाऱ्याच्या साहाय्याने मध्ये मध्ये आपण ते परतायचे आहेत। मंद आचेवरच आपण साबुदाणे वडे तळणार आहोत। साबुदाणा वडा आतून व्यवस्थित शिजला की नाही हे बघण्यासाठी नाईफ टेस्ट घ्यायची आहे। नाईफचं हे समोरचं टोक आपण साबुदाणा वड्यामध्ये खुपसायचं आहे आणि त्याला टच करून बघायचं आहे। जर ते गरम लागलं तर याचा अर्थ ते आतून छान व्यवस्थित शिजलेले आहेत। साबुदाणा वडा सर्व करण्यासाठी आपण 3CP प्लेट घेणार आहोत। साबुदाणा वड्यासोबत आपण उपासाची 10 ग्रॅम चटणी आणि दही 25 ग्रॅम देणार आहोत आणि या प्लेटमध्ये आपण तळलेले वडे ठेवणार आहोत। त्यासोबत एक चमचा आणि एक टिश्यू पेपर देणार आहोत। अशा पद्धतीने सर्विंग करणार आहोत। साबुदाणा वडा टेकअवे देण्यासाठी आपण सप्रेटचा फूड बॉक्स वापरणार आहोत। त्याच्यामध्ये हे तळलेले वडे ठेवायचे आहेत। 25 ग्रॅम दही आणि 10 ग्रॅम उपासाची चटणी डीप कंटेनरमध्ये भरून आपण ठेवणार आहोत। हा बॉक्स आता बंद करायचा आहे आणि त्याला समोरून आपण सेलोटेप लावायची आहे। स्मॉल टेकअवे बॅग मध्ये हा बॉक्स आपण आता भरणार आहोत। त्याच्याबरोबर एक चमचा आणि एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे। ही बॅग फोल्ड करून समोरून त्याला आपण सेलोटेप लावली की साबुदाणा वडा पार्सल रेडी आहे।